तर मित्रांनो, मागच्या 4 दिवसापासून आम्ही वाराणसी एक्सप्लोअर करत होतो. इथली प्रत्येक जागा बघत होतो, इथलं प्रत्येक फूड ट्राय करत होतो आणि वाराणसी एक्सप्लोअर करून आम्ही आज जातोय अयोध्येला रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी. अयोध्येला असलेले 2 प्रमुख मंदिरांचं आम्ही दर्शन घेणार आहोत. एक म्हणजे हनुमानगडी आणि दुसरं म्हणजे राम मंदिर. सकाळी लवकर उठून आम्हाला लखनौ एक्सप्रेस पकडायची होती. बॅग वगैरे हॉस्टेलमध्येच ठेवून आम्ही स्टेशनकडे निघालो. खूप धुकं आहे आज. 4 दिवसापासून थंडी नव्हती, आज जरा जास्तच थंडी आहे. आम्ही सकाळी सकाळी निघालोय अयोध्येला. इथून आता ट्रेन पकडू आणि 3-3.5 तासात अयोध्येला पोहोचून जाऊ. तिथल्या सर्वात इम्पॉर्टंट 2 मंदिरं करायचंय. त्याच्यानंतर जर वेळ भेटला तर ते बाकीचे मंदिरं करू, कारण गर्दीवर डिपेंड आहे किती असते. आता वाराणसी जंक्शनला आहे, इथून अयोध्या धाम जंक्शनला जायचंय. पूर्ण धुकं आहे. काल रात्रीपासून खूप थंडी आहे. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आए। धन्यवाद। May I have your attention, please? Train number from Bareilly to Varanasi, Lucknow. तर मित्रांनो, आता प्लॅन मध्ये जरा चेंज हो. आम्ही ट्रेनने नाही, बसने जातोय. तर मित्रांनो, आम्ही आता अयोध्येच्या दिशेने जातोय. ट्रेन आमची मिस झाली होती. तुम्हाला वाटलं असेल मध्येच रेल्वे स्टेशनवर होता आणि डायरेक्ट बसमध्ये कसं काय गेला. मी आता अयोध्येच्या साईडला आहे, वाराणसीहून बस केली होती आम्ही. आता सुलतानपूरहून अयोध्येच्या रस्त्याला इथून 60 किलोमीटर आहे अयोध्या. आता एका ढाब्यावर थांबली आहे, पंचवटी ढाबा म्हणून आहे. इथून आता 60 किलोमीटर आहे अराऊंड. मग अयोध्येला पोचल्यावर तुम्हाला सांगतो काय काय नाही. आता ही बस आहे आमची, उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची अयोध्या धाम. आमची ट्रेन मिस झाल्यामुळे बसने आम्ही अयोध्येला जात होतो. अयोध्येसाठी वाराणसीहून प्रत्येक तासाला बसेस आहेत, पण वाराणसीहून अयोध्येला जाण्यासाठी ट्रेन खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि 6 तासांची जर्नी करून आम्ही पोहोचून गेलो भारतातील सर्वात पवित्र ठिकाणी, जिथे आपल्या प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. मित्रांनो, आता आपण बसमधून उतरलोय. आता हे गेट आहे राम मंदिराकडे जाण्याचं. आता हनुमानगडी जाऊ आधी, त्याच्यानंतर मग राम मंदिराच्या रामलल्लांचं दर्शन घेऊ. मी या रिक्षामध्ये बसलो, आता निघेली रिक्षा थोड्या वेळात. खूप गेट आहे पहिलं, आणि इथून हे कॉरिडॉर बनवली आता जेव्हा आपलं राम मंदिर बांधलं तेव्हा. असं म्हणतात की प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याआधी हनुमानगडी मंदिराचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यामुळे सर्वात आधी आम्ही निघालो हनुमानजींचं दर्शन घेण्यासाठी हनुमानगडी मंदिराकडे. आता आम्ही हनुमानगडी मंदिराकडे जातोय. तिथे समोर एक मंदिर दिसतंय. कोणतं मंदिर आहे काय माहिती, मला माहिती काही नाही अजून. आणि हनुमानगडी पासून श्रीराम मंदिर 200 मीटरवर आहे. मध्ये या मंदिरात आतंकवाद्यांनी बॉम्ब प्लांट केला होता. पोलिसांनी या मंदिराचा कोणा ना कोणा चेक केला, पण त्यांना काहीच सापडलं नाही. अचानक एक माकड वॉटर कूलरवर बसून वायरी चावत होता. ती त्या बॉम्बचीच वायर होती. स्फोट व्हायला 3 सेकंद बाकी असताना बॉम्ब डिफ्यूज झाला. हे कोणतं साधं सुद्धा मंदिर नसून पृथ्वीवरील हनुमानजींचं सर्वात पहिलं मंदिर आहे. हनुमानजींचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिराकडे. आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी रेडी आहे. हनुमानगडीचं दर्शन घेऊन आता आम्ही राम मंदिरात जाणार आहे. ही राम मंदिराच्या दर्शनाची लाईन आहे, VIP ची लाईन वेगळी आहे. ही राम मंदिराच्या दर्शनाची लाईन आहे. मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. आम्ही आता मध्ये जातो, दर्शन वगैरे घेतो, मग तुम्हाला सांगतो का. हे पूर्ण राम मंदिराच्या दर्शनाची लाईन आहे. अजून पण काम चालूच आहे. हे मागे राम मंदिराचा परिसर आहे सगळा.
बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी फ्री लॉकर सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहेत. बॅग आणि मोबाईल जमा करून आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. आणि राम मंदिर फक्त सुंदरच नाही तर श्रद्धा, संघर्ष आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. इथे उभं राहिल्यावर असं वाटतं की शतकानुशतके जपलेली भक्ती आज प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर उभी आहे. रामलल्लांच्या दर्शनाने मन शांत होतं, डोळे आपोआप नम्र होतात आणि अंतर्मनाने एकच भाव येतो, जय श्रीराम. आताच आम्ही प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. मध्ये मोबाईल अलाउड नाहीये, सगळ्या गोष्टी लॉकर मध्ये जमा होऊन जातात. मग मध्ये आम्ही दर्शन घेतलं, जस्ट लाईन गर्दी एवढी नव्हती, मध्ये मोबाईल वगैरे जमा होऊन जातो. इथे हे सगळे इथे लॉकर आहे, लॉकर्समध्ये बॅग आणि मोबाईल, आपण चप्पल, शूज वगैरे सगळं ठेवू शकतो. एकदम भारी सिस्टम केलेली आहे, मंदिरातून खूप सुंदर आहे. फक्त मध्ये सिक्युरिटी रिझनमुळे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. आपले मराठी लोक बरेचसे दिसले मला इथे. आणि मधल्या साईडने पण मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येकाने आमचं दर्शन अगदी म्हणजे फक्त 15 मिनिटात दर्शन झालं. गर्दी होती पण मग खूप साऱ्या लाईन्स केलेल्यामुळे ना आपलं दर्शन पटपट होऊन जातं. जास्त म्हणजे सुटसुटीत असतं म्हणून गर्दी बी नसते, सुटसुटीत असतं सगळं म्हणून दर्शन लवकर होऊन जातं. तर बघू 2-4 मंदिरं, कारण आता संध्याकाळ झाली आहे. आम्हाला रिटर्न वाराणसीला पण जायचं आहे. त्याच्यानंतर आमची उद्या ट्रेन आहे म्हणून संध्याकाळीच आम्ही वाराणसीला रिटर्न जाणार आहे. जर सकाळी गेलो तर प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणून आताच संध्याकाळी रिटर्न जाणार आहे आम्ही. हा सगळा श्रीराम मंदिराचा परिसर आहे. इथे आल्यावर सीता रसोई मधला प्रसाद खायला अजिबात विसरू नका. हनुमानगडी आणि श्रीराम मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता रिटर्नचा प्रवास करतोय. वाराणसीला जाऊ, तिथून उद्याची आमची ट्रेन आहे. आता आम्ही अयोध्या धाम जंक्शनवर आहे. हे पुढे आता इथून 8 वाजेची ट्रेन आहे, ती आम्हाला रात्री 1 पर्यंत सोडेल तिथे. मग तिथून पुढे बघू. आता आमचे ज्या बॅग्स वगैरे त्या हॉस्टेलला आहे. पंकज पाटील. मिस झालेल्या ट्रेनमुळे वाटलं होतं की दर्शनाला आम्हाला रात्र होईल, पण दोघं मंदिरांचे दर्शन एकदम वेळेत झाले. टाइम वेस्ट न करता लगेच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि लगेच अयोध्या जंक्शनला येऊन पोहोचलो. आणि सकाळी 3ला आम्ही परत वाराणसीला पोहोचून गेलो. थोडा वेळ स्टेशनवर टाइमपास करून आमची 80 घाटावरची सकाळची गंगा आरती रोज झोपेमुळे मिस होत होती. फायनल ट्रिपच्या शेवटच्या दिवशी आमच्या नशिबात 80 घाटावरची गंगा आरती होती. गंगा आरतीसाठी आम्ही लगेच 80 घाटाच्या दिशेने निघालो. सकाळी सूर्योदयाच्या आधी होणाऱ्या या गंगा आरतीचा वाराणसीत एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. 80 घाटावरची गंगा आरती बघता बघता आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा भेटत होती आणि आरतीच्या त्या आवाजात बनारसमध्ये जगलेले ते दिवस आम्ही आठवत होतो. इथल्या घाटांवर खूप फिरलो, इथल्या सुंदर सुंदर गल्ल्या फिरलो, इथल्या चविष्ट खाण्याचा आनंद घेतला, तर कधी बोटीतून इथले सगळे घाट फिरलो. तर मित्रांनो, आताच आम्ही सकाळची 80 घाटची आरती एक्सपिरियन्स केली आहे. हे बघा, आत्ताच आरती झाली आहे. सकाळचे 6 वाजले आणि इथं आता भजन वगैरेचा कार्यक्रम आहे. सकाळी 5:30ला इथे 80 घाटला आरती होते. आता खूप सुंदर आरती होते. जशी दशाश्वमेध घाटला होते तशीच सेम आरती होते, पण इथली आरती सकाळी जेव्हा आपण इथली आरती एक्सपिरियन्स करतो ती खूप छान असते. आपल्याला एकदम एनर्जेटिक फील होतं दिवसभर आपण जर ही सकाळची आरती एक्सपिरियन्स केली तर. म्हणून सहसा जे कॉन्टेंट क्रिएटर्स असतात ते 80 घाटच्या जवळ स्टे करतात आपला. म्हणजे जर समजा आलेच सकाळचं स्टार्ट करण्यासाठी तर ते स्टार्ट 80 घाटपासून करता, म्हणजे दिवसभर एनर्जेटिक फील करता. म्हणून आत्ता इथे सुबह बनारसचं भजन संध्या एकदम मस्त माहोल झालेला आहे.
आता दिवसभर आम्हाला खूप सारे प्लेसेस कवर करायचे आहे, त्यामुळे आम्ही 2 दिवसापासून ट्राय करत होतो अस्सी घाटची गंगा आरती बघण्याचा. आता फायनली आज ट्राय झाले, कारण 2 दिवसापासून आम्हाला म्हणजे जागच येत नव्हती, एवढं आम्ही दमून जायचं संध्याकाळी फिरून पण आज केलं ट्राय, आलो आहे आम्ही अस्सी घाटची आरती एक्सपिरियन्स करायला. आणि अशा प्रकारे वाराणसीने आम्हाला त्याच्या प्रेमात पाडलं. वाराणसीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला या शहरावर प्रेम होऊन जातं. अस्सी घाटावरची आरती बघून आम्ही घाटांवर फिरलो आणि दुपारी निघालो स्टेशनच्या दिशेने. अशा प्रकारे मित्रांनो वाराणसीची ट्रिप आपली संपलेली आहे आणि आम्ही आता स्टेशनकडे जातोय. आमची 4 वाजेची ट्रेन आहे महानगरी, तिच्याने आम्ही जाणार आहे. 24 तासानंतर ते आम्हाला सोडेल नाशिकला. मस्त आम्ही आज सकाळी पण थोडं फिरलो, पण मग दुपारी जायचं होतं म्हणून मग आम्ही लवकरच निघालो आहे. आता 1-1.5 झालं आहे अराऊंड. आता इथून ट्रेन म्हणतो, आता इथून बॅटरी रिक्षा किंवा सायकल रिक्षा पकडून स्टेशनवर जातो, मग बघू. हां, आता ATM शोधतोय आम्ही, आम्हाला कॅश काढायची जरा. हां, ATM पण भेटलं. थोडं लवकरच जाऊन बसणार आहे आम्ही, कारण परत बॅटरी रिक्षा वगैरे का आम्हाला नीट भेटल्या नाही तर परत गडबड नको व्हायला म्हणून. आता ATM मधून पैसे वगैरे काढू. आता काल आम्ही अयोध्येला होतो, त्याच्या आधीचे अयोध्येचं तर नाही मला म्हणजे एवढं फील नाही झालं, पण जे वाराणसीमध्ये मी अनुभवलं ते मी कधी विसरू नाही शकत. कारण वाराणसीमध्ये मधून माझा म्हणजे जाण्याचं मन होत नाही आहे, पण मग जावं लागतं आहे. कारण जे मला काशी विश्वनाथांनी दर्शन दिलं ते म्हणजे अनबिलिव्हेबल होतं, अनएक्सपेक्टेड होतं. मी म्हणजे तेवढा विचार पण नव्हता केलेला की माझं असं दर्शन होईल. शयन आरती पण भेटली, प्लस दुसऱ्या दिवशी दर्शन असं भेटलं की म्हणजे एकदम मिरॅकल झालं ते माझ्यासाठी. आता पुढच्या वेळेस पण मी नक्कीच येणार आहे, तेव्हा प्रयागराज करेल, तेव्हा प्रयागराज वगैरे पण करेल. आता गुरुधाम चौकला आलेलं आहे. चालू हो गए क्या? ट्रायल है. तर अशा प्रकारे आपली ट्रिप आता संपत आली आहे. 24 तासात आम्ही आता नाशिकमध्ये राहू, आपल्या महाराष्ट्रात. मग पुढची ट्रिप बघू, कुठेतरी जायचं तर आहे मला, पण मग तेवढ्या आता ऑफिसमधून सुट्ट्या भेटत नाही, सगळ्याच गोष्टी असतात, नाहीतर फुल टाईम फिरला असतो. ते वाराणसीचं जंक्शन आहे ते. मी रात्रीच इथं होतो आम्ही, अयोध्याहून आलो तेव्हा. आता एवढ्या लवकर येऊन गेलो आम्ही की आम्हाला इथं 2 तास वाट बघायला लागेल. पण मग 2 तास फिरणं बी आमच्याकडून झालं नसतं, कारण थोडं जरी गर्दी वगैरे मध्ये अडकून गेलो असतो तर प्रॉब्लेम झाला असतं, म्हणून आम्ही आधीच येऊन गेलो. खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे वाराणसी, आणि त्याच्यापेक्षा सुंदर अयोध्येचं स्टेशन आहे, म्हणजे खूप भारी आहे. छपरा जंक्शन के रास्ते कामाख्या को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक. काही दिवसात आता वाराणसीमध्ये आपल्या रेल्वे स्टेशन पासून ते गदोलिया चौक पर्यंत रोपवे स्टार्ट होणार आहे. त्याची टेस्टिंग वगैरे चालू आहे सध्याला. हे बघा,
इथून स्टार्ट होऊन ते तुम्हाला डायरेक्टली गदोलिया चौकजवळ सोडेल. हे बघा, हे रोपवेची टेस्टिंग चालू आहे. मध्ये आम्ही ऑटोनी येताना टेस्टिंग चालू होती. मग मी ते शॉर्ट्स वगैरे घेतले थोडे. पण मग एक होईल की आपल्याला फायदा राहील टुरिस्टला की इथून डायरेक्टली आपण गदोलिया चौकजवळ उतरू आणि जे रिक्षावाले जे स्कॅम वगैरे करतात आपल्यासोबत ते होणार नाही. हे एक भारी काम होईल फक्त रोपवेमुळे, कारण गदोलिया चौकला क्राऊड खूप असतो म्हणून. Prayagraj Junction is arriving shortly on platform number 5. आता आमची ट्रेन गाझीपूरला आहे. ऑन टाइम चालते ती एकदम, कामयानी एक्सप्रेस. प्लेटफॉर्म नंबर 7 यात्रीगण कृपया ध्यान दें. गाड़ी संख्या 19305 कामाख्या एक्सप्रेस. तर मित्रांनो, आपली ट्रेन आली आता, कामयानी एक्सप्रेस. तो समय समाप्ति की घोषणा हो चुकी है. ट्रेन भी आ चुकी है. अभी वाराणसी की जो ट्रिप है वो सक्सेसफुली कंप्लीट हो गई है. अभी कंप्लीट तो नहीं हुई है अभी तक, जा रहे हैं अभी. जेव्हा आम्ही नाशिकला पोचू तेव्हा कंप्लीट ट्रिप सक्सेसफुल कंप्लीट होऊन जाईल. तरी आम्हाला आता उद्या सकाळी पोचवेल अराउंड म्हणजे सकाळी म्हणतो अराउंड उद्या पोचवेल ती 6 वाजेपर्यंत मे बी. बघू आता. B2